नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर सिंधू मधूला म्हणत असते की तू कोणत्या हक्काने या घरात राहते ते मला कळलं पाहिजे. जेव्हा सिंधू मधूला असं म्हणते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की हो बरोबर आहे. तेव्हा सिंधू म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, त्या लंबूची मी इथे बायको आहे आणि त्या लंबूची बायको म्हणून मी या घरात राहत आहे. त्यामुळं मला तू या घरातून बाहेर काढू शकत नाहीस. आणि आत्ता या घरातून बाहेर काढायचं असेल, बाहेर जायचं असेल तर ती फक्त आणि फक्त तू आहे. कारण तुझा या घरात कोणावरही कसलाही अधिकार नाही. तू या घरात जे राहत आहेस ती कोणत्या हक्काने राहते ते मला कळलं पाहिजे. काहीही झालं तरी तुला या घरातून बाहेर जावंच लागणार आहे. हे सगळं सिंधू मधूला ऐकवत असते. मधूला मात्र वाईट वाटत असतं, कारण आता काही झालं तरी आपल्याला या घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. ही गोष्ट मात्र मधूला सहनच होत नसते. मधूला असं वाटत असतं की आता काहीतरी केलं पाहिजे. मग सिंधू आता हाताला धरून मधूला घराच्या बाहेर काढते. पण राघव तिथे येतो आणि राघव मधूला या सगळ्यातून वाचवतो म्हणजे काय करतो तर राघव पुन्हा मधूला घेतो आणि घरात येतो. तेव्हा मात्र मधूला खूप छान वाटू लागतं. नक्की आता सिंधू काय काय गोंधळ घालणार आहे, राघव सगळं काय करणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मधूला तरी ते एकीकडे वाटत आहे की अरे या लंबूने तर म्हणजे या राघवने सिंधूचं काही ऐकलेलं नाही आहे आणि तो मला परत परत घरात घेऊन आलेला आहे. पण जर या सिंधूमुळं मला परत घराच्या बाहेर पडावं लागलं तर असं तिच्या डोक्यात सुरू असतं. पण तेव्हा राघवने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी मधूला घराच्या बाहेर जावं तर लागणारच आहे. कारण मधू ही चुकलेली आहे आणि मधूने काही केलं तरी आता राघवने ठरवलेलं आहे की गोड बोलून मधूचा काटा काढायचा. म्हणजे गोड बोलायचं, मधूला एक शब्दही वाईट नाही बोलायचा. तिला असं नाही दाखवून द्यायचं सगळ्यांच्या समोर की ती चुकलेली आहे किंवा तिच्याकडून चुका झालेल्या आहेत. अशी कोणतीच गोष्ट करायची नाही. ती फक्त या गोष्टीचा विचार करायचा, मधूला आपण गोड बोलायचं आणि मधू या घरातून बाहेर काढायची. म्हणजे कशी काढायची तर यामध्ये आपण रुक्मिणी काकूची मदत घ्यायची. हे सगळं राघवने ठरवलेलं असतं. हा सगळा राघव आणि सिंधूचा प्लॅन असतो आणि त्या प्लॅननुसारच हे सगळेजण आता मधूला घराच्या बाहेर काढायची तयारी करत असतात. तर इकडे राघव आता रुक्मिणी काकूकडे येतो आणि रुक्मिणी काकूला सांगू लागतो की काकू मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा काकू म्हणतात की काय झालं. तेव्हा राघव म्हणू लागतो की काकू मला एक सांग, आत्ता कृष्णा जे बोलली की मधू कोणत्या अधिकाराने या घरात राहते. आज कृष्णा बोललेली आहे, उद्या बाकीची लोक बोलतील. मग आपण त्यांना उत्तर काय द्यायचं आहे. कारण कृष्णा जे बोलली आहे त्यातमध्ये सत्य आहे. हे तुझ्या लक्षात आलं आहे का काकू. तेव्हा रुक्मिणी काकू म्हणते की राघव मला स्पष्टपणे बोल, मला कळत नाही आहे की तुला काय बोलायचं आहे, तुझं काय म्हणणं आहे ते. त्यावेळेस राघव म्हणतो की हे बघ, कृष्णा काय म्हणाली तूच मला सांगितलं की नाही तुम्ही. कृष्णा मधूला म्हणते की तू कोणत्या हक्काने या घरात राहते, म्हणून कृष्णाने मधूला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं. मान्य, मी वेळेवर पोहोचलो आज म्हणून मी तिथे आलो आणि काकू मी हे सगळं करू शकलो. म्हणजे इथं सावरून घेतलं सगळं. आत्ता मी मधूला घरातही घेऊन आलेलो आहे. पण काकू तुझ्या लक्षात येतं आहे का की कृष्णा जे म्हणाले ते उद्या बाहेरची लोक पण बोलणार आहेत. आणि जर उद्या बाहेरची लोक हे सर्व बोलायला लागले तर आपल्याला किती अवघड जाईल. आपल्या घराची काहीतरी इज्जत वगैरे आहे की नाही. जर हे सगळं असंच व्हायला लागलं आणि ह्या कृष्णाने बाहेर जाऊन अजून बोबाटा केला तर खूप अवघड होणार आहे. कारण तिनं जे म्हणते ते पण खरं आहे ना. मधू रत्नपारखींच्या घरामध्ये कोणत्या हक्काने राहते. हे बोलल्यानंतर मधूच्या बाबतीत बोलल्यावर इकडे रुक्मिणी काकू पण म्हणू लागते हो रे राघव. राघव म्हणतो की मला सांग, याच्या आधी आत्याची सून होती ती रायाची बायको म्हणून आपण या घरात तिला ठेवून घेतलं. राया गेला. रायाच्या नंतर तिने रायात गेल्यानंतर तिने माझ्याशी लग्न केलं, बरोबर आहे. त्यानंतर ती माझी बायको म्हणून या घरात राहू लागली. पण काकू तुझ्या लक्षात येतं आहे का आता काय होत आहे ते. तेव्हा राघव समजवत असतो. काकू म्हणत असतात की हो राघव बरोबर आहे तुझं, कारण लोक काय म्हणतील रे. तेव्हा राघव म्हणतो की तेच मी पण तुला सांगत आहे ना काकू की लोक काय म्हणतील. कारण बघ ना तू विचार कर, आत्ता ती या घरात राहत आहे तर कोणत्या अधिकाराने राहत आहे. हे सगळं राघव काकूच्या मनात भरवत असतो, काकूला सांगत असतो.
तेव्हा राघव काकूला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो तेव्हा रुक्मिणी काकूला पण पटत असतात. राघव म्हणतो म्हणजे आपल्याला आता मधूला सांगावं लागणार आहे की तू तुझ्या माहेरी जाऊन राहा, तू इथे या घरात नाही राहू शकत, कारण या घरात जर ती राहत असेल तर ती कोणत्या हक्काने राहते या गोष्टींचा उलगडा आपल्याला झाला पाहिजे. त्यावेळेस लगेचच रुक्मिणी काकू म्हणते की बरोबर आहे, आत्ता ही कृष्णा कशी आहे माहिती आहे ना आपल्याला, तिने जर बाहेर जाऊन 4 लोकांना सांगितलं तर. राघव म्हणतो तेच ना, 6 महिने आपल्याला कृष्णाला सहन करावंच लागणार आहे, कारण जर कृष्णा जर इथे असा गोंधळ घालत असेल आणि त्यावेळेस बघितलं ना लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिला गृहप्रवेश करायचा होता, कशी तिनं सगळी कॉलनीतली माणसं गोळा करून आणली आणि गोंधळ घातला, असा जर गोंधळ आता तिने पुन्हा मधूच्या बाबतीत घातला तर काकू तुझ्या लक्षात येते का किती मोठा गोंधळ होणार आहे, असं राघव रुक्मिणी काकूला समजवत असतो. काकू म्हणत असते की हो बरोबर आहे, तू म्हणतोय त्या गोष्टीमध्ये काहीतरी सत्य आहे राघव, मलाही वाटायला लागले तसं. या कृष्णाने जर गोंधळ घातला तर आपल्या सगळ्यांना खूपच अवघड होणार आहे या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. हे सगळं जेव्हा काकू आणि राघव यांचं बोलणं होतं तेव्हा राघव म्हणतो पण करायचं काय आता, म्हणजे आपण मधूला हे कसं सांगायचं, सांगणार तरी कोण. त्यावेळेस राघव म्हणतो की काकू हे तुलाच सांगावं लागणार आहे मधूला, कारण तुझंच मधू ऐकू शकते, दुसरं कोणी जर सांगितलं तर मधू ऐकूनच नाही घेणार, मग काय करणार सांग बरं. त्यापेक्षा मला असं वाटतंय की तूच सांगावं आणि तूच तिला म्हणावं की मधू तू आता या घरामध्ये राहू शकत नाही, कारण काही झालं तरी तू या घरची आत्ता कोणीही नाही, त्यामुळं काही झालं तरी आत्ता मधूला काकू हे तू सांगणं गरजेचं आहे की मधूने या घरातून बाहेर गेलं पाहिजे. रुक्मिणी काकू म्हणत असते हो राघव सगळं मला पटतंय, पण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी आहे का, मला सांग तेवढं इझिली आपण सांगू शकतो का. राघव म्हणतो हो काकू बरोबर आहे, पण आपल्याला हे करावं लागणारच आहे, जर आपण हे केलं नाही तर आपल्या इज्जतीचं काय होईल याचा विचार केला आहे का. रत्नपारखींचं जे नाव आहे आपल्या ह्या पंचक्रोशीमध्ये आपल्याला लोक जे ओळखतात त्या सगळ्याला बट्टा लागेल, त्या सगळ्याला डाग लागेल. मला असं वाटतंय की काकू असं काही व्हायला नको आहे, म्हणून आपण मधूला सांगूया की तू घराच्या बाहेर जा. हे सगळं राघव बोलत असतो, रुक्मिणीला समजवत असतो आणि रुक्मिणीला ह्या गोष्टी पटलेल्या असतात. म्हणजे अगदी सिंधूने ज्या पद्धतीने राघवला सांगितलेलं असतं त्याच पद्धतीने राघवने पण आता रुक्मिणीची येऊन पट्टी पडवलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की काकू काहीही झालं तरी मधू या घरात राहू शकत नाही, कारण तिने रत्नपारखींची सून नाही. हे सगळं बोलून झालेलं असतं आणि आता सगळ्यांना धक्का बसतो, कारण रुक्मिणी काकू जी आहे ती मधूकडे येते आणि मधूला बोलायला सुरुवात करते. मधूला म्हणू लागते की मधू मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, राणी मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर इकडे लगेचच राणी म्हणू लागते की बोला ना मामी काय झालं. त्यावेळेस लगेचच रुक्मिणी म्हणू लागते की मधू मला आता असं वाटतंय की राणी तू या घरामध्ये आता राहू शकत नाही. त्यावेळेस मधू म्हणू लागते की काय बोलताय तुम्ही हे. तेव्हा रुक्मिणी सांगते की हो जे खरं आहे तेच मी बोलत आहे, कारण तुला पण माहिती आहे ना काय घडलेलं आहे ते, त्यामुळं काही झालं तरी आत्ता तू या घरामध्ये राहू शकत नाही. त्यावेळेस मधू म्हणते की काकू तुम्हीच बोलताय हे सगळं. तेव्हा रुक्मिणी सांगते की हो मीच बोलते, पण तुला पण मला सांग आपल्या घराची इज्जत तेवढीच महत्त्वाची आहे ना, म्हणून मी बोलते, मग मला काय बोलायचं आहे हे तुझ्या चांगलंच लक्षात आलेलं असेल. तेव्हा मधू म्हणते काकू मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते हो पण मी काय करणार सांग ना, माझ्याकडेही दुसरा काहीच ऑप्शन राहिलेला नाही, आता मी तरी काय करू शकणार आहे. मला हे सगळं करावंच लागणार होतं, कारण तू आता कोणत्या अधिकाराने राहते. याच्या आधी तू रायाची बायको म्हणून या घरात राहिली होतीस, आता त्यानंतर तू राघवची बायको म्हणून या घरात राहिलेली आहे, पण आता कोणत्या अधिकाराने राहते ते सांग ना मला. त्यामुळं तुला या घराच्या बाहेर पडावंच लागणार आहे. हे सगळं रुक्मिणी काकू बोलत असते आणि मधूला आता काहीच ऑप्शन नसतो. मधू मग म्हणते की राघव. तेव्हा राघव म्हणतो हो ना काकू म्हणते ते बरोबर आहे, तुला माहिती आहे ना ती कृष्णा कशी आहे ते, तू सांगितलं ना आम्हाला तिचं सत्य. तिने आपल्या सावीला किडनॅप करून ठेवलं होतं आणि आता जर तिने बाहेरच्या लोकांना जाऊन सांगायला सुरुवात केली तर आपल्यासाठी किती अवघड होणार आहे. रत्नपारखींची इज्जत तुझ्या हातात आहे मधू, तुला नक्की काय करायचं आहे ते तू ठरव, असं आता रुक्मिणी काकू त्याचबरोबर राघव मधूला समजवत असतात. राघवने तर एकदम भन्नाट आयडिया केलेली असते आणि मधू मात्र रडायला सुरुवात करत असते. मधूला ते म्हणत असतात की तू आता घराच्या बाहेर जा, तुझ्या माहेरी जाऊन राहा आणि इकडे
सिंधू मात्र हसत असते. तिला खूप आनंद होत असतो, कारण मधूची तर पूर्ण वाट लागलेली असते. ज्या घरावरती राज्य करायचं स्वप्न पाहत असते मधू, त्याच घरातून आज तिची हकालपट्टी होत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.